Hello everybody. So far we have discussed about nuclear fusion. अणुविभाजन, त्यातून निर्माण होणारी अणुशक्ती, न्यूक्लिअर रिॲक्टर, अणुशक्तीपासून आपल्याला विद्युत निर्मिती कशी होते ती पाहिली. आणि आता आपण न्यूक्लिअर फ्युजन पाहणार आहोत. म्हणजे दोन परमाणू एकत्र आणल्यानंतरसुद्धा आपल्याला अणुशक्ती मिळू शकते. त्या प्रोसेसला आपण न्यूक्लिअर फ्युजन म्हणतो. सो यू कॅन सी दिस न्यूक्लियस, ज्याला आपण परमाणू म्हणतो. The nuclear fusion is the reaction that makes the universe shine and lights up all the stars, including the one which is our sun. The nuclear fusion is the process that mainly converts hydrogen into helium. This produces a tremendous amount of energy in the form of light and heat. ज्या वेळेला दोन परमाणू एकत्र येतात त्यावेळेला सुद्धा प्रचंड प्रमाणात आपल्याला एनर्जी बाहेर पडते, प्रकाश, ऊर्जा आणि उष्णतेच्या स्वरूपात. दिस कन्व्हर्जन ऑफ हायड्रोजन अँड हेलियम, हायड्रोजन आणि हेलियम या एलिमेंट्सपासून आपल्याला दोन परमाणू एकत्र आणून फ्युजनचा प्रोसेस कसा आहे तो बघता येतो. दॅट मेक्स ऑलमोस्ट ऑल लाईफ ऑन द अर्थ पॉसिबल. आता असं का म्हणलेलं आहे तर बेसिकली प्रत्येक ताऱ्याच्या ठिकाणी जी एनर्जी बाहेर पडत असते ती ह्या स्वरूपातनं, फ्युजनच्या स्वरूपातनं एनर्जी बाहेर, फ्युजनमुळे प्रत्यक्षात एनर्जी बाहेर पडते. त्यांच्या कोरमध्ये, त्यांच्या गाभ्यामध्ये जेव्हा अनेक परमाणू एकत्र येतात त्यावेळेला असे बाहेर आपल्याला ऊर्जा पडलेली दिसते आणि ती ऊर्जा आपल्यापर्यंत येते. म्हणजे संपूर्ण विश्वात जी ऊर्जा भरून राहिलेली आहे ती ह्या परमाणूंच्या फ्युजनमुळे आलेली आहे. The nuclear fusion is the process of making a single heavy nucleus from two lighter nuclei. This process is called a nuclear reaction. It releases a large amount of energy. The nucleus made by the fusion is heavier than either of the starting nuclei. म्हणजे प्रॉडक्ट जो असतो तयार झालेला तो आधीच्या दोन एकत्र आलेल्या परमाणूंपेक्षा जास्त वजनदार असतो. However, it is not as heavy as the combination of the original mass of the starting nuclei. This lost mass, that means the difference in these masses, is changed into lots of energy, and this is shown by Einstein's famous E is equal to mc square equation. Fusion happens in the middle of the stars like the sun. आता आपण diagrammatically फ्युजनची प्रोसेस बघूयात. Now this is a diagram of the proton-proton chain reaction here, which is the major reaction that makes fusion possible. उजव्या बाजूला आपण पाहतो आहे 4 हायड्रोजनचे अणू आहेत आणि ॲट द बिगिनिंग 2 हायड्रोजन ॲटम्स or 1 H combine and produce 1 positron and 1 neutrino. 1 positron and 1 neutrino. हे वर दिसत आहेत आपल्याला इथे. I will show with the help of the cursor. So this is 1 hydrogen, this is the second hydrogen. Coming together they form 1 positron and 1 neutrino. Okay. So, and from a heavy hydrogen atom or a 2H atom which has a neutron in it. After this, another hydrogen atom is combined. ह्याच्यानंतर आणखीन एक हायड्रोजन ह्याच्या सोबत तिथे मिसळलेला आहे आणि इथं आपल्याला दिसतो तो 3He म्हणजे हेलियम. हा हेलियम अणू तयार झालेला आहे. तसंच ह्या बाजूला सुद्धा त्या पद्धतीनं दिसतं आपल्याला. हा एक हायड्रोजन, हे दोन्ही एक एक प्रोटॉन असलेले आहेत आणि हे एकत्र आले, त्याच्याबरोबर एक न्यूट्रिनो बाहेर पडला, त्याच्यामुळं इथे एक हायड्रोजन तयार झाला. ह्याच्यासोबत आणखीन एक हायड्रोजन आला, याच्याबरोबर बाहेर पडला तो आणखीन एक रेडिएशन न्यूट्रिनो आणि इथं आपल्याला हेलियमचा एक ॲटम तयार झालेला आहे. ओके. The two heliums then join together to produce 2 1H atoms and form a regular helium atom which has 2 neutrons and 2 protons. आता हे 3He आणि हे 3He हे एकत्र आले, दोन्ही लायटर न्यूक्लिय आहेत आणि परत त्याच्यापासून काय तयार झालं तर हा एक सिंगल हायड्रोजन आणि इथे हा
हेलियम न्यूक्लियस तयार झालेला आहे. म्हणजे आपण बघू शकता की हे तीन आणि तीन 6 एकंदर प्रॉडक्टमध्ये पण इथं 1 2 आणि हे 4 टोटल 6 आपल्याला इथं कॉन्झर्व झालेलं दिसतं. द एंड प्रोडक्ट द हेलियम ॲटम इज ॲक्च्युली लेस मॅसिव्ह दॅन द 4 हायड्रोजन ॲटम्स ॲडेड टुगेदर. दिस लॉस इज कन्वर्टेड इंटू एनर्जी. Okay. Now this is a diagrammatic representation of different nuclear power reactors here. Now we see major power reactors, nuclear power reactors at Kaiga in Karnataka, the second at Chennai, at Kakrapar near Gujarat border, this one near Rajasthan, Narora in UP. Okay, so this is the list of all those nuclear power reactors at Chennai, Kaiga, Kakrapar, Rajasthan, Narora, and we say that these two, Kanup and Chasnup, are not in India, and the most important power reactor in Maharashtra is Tarapur, and the major power reactor, largest power reactor in India is at Kudankulam. Totally in India we have 22 nuclear power reactors which are functioning very efficiently using uranium as the nuclear fuel. Now most of us are aware that we have our own power program, nuclear energy program, and when in 1998 we had a nuclear blast at पोखरण इथं आपण जो अणुस्फोट केला होता, परमाणुस्फोट केला होता, त्यापूर्वीसुद्धा 18 मे 1974 आपण एक 15 किलोटनचा परमाणुस्फोट केला होता. आणि मग त्यावेळेला इतर राष्ट्रांनी ह्यावेळेला आपल्यावरती एक प्रकारचा बहिष्कार घातला होता आणि सगळं फायनान्शियल म्हणजे आर्थिक निर्बंध घातले होते, टेक्निकल निर्बंध घातले होते आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेला की तुम्ही ह्याच्या पुढं आता न्यूक्लिअर पॉवर जनरेशनसाठी आम्ही तुम्हाला काहीही मदत करणार नाही. आणि भारतातल्या शास्त्रज्ञांनी स्वतःची टेक्नॉलॉजी वापरून परमाणुस्फोट घडवून आणला आणि दाखवून दिलं जगाला की आम्हीसुद्धा असे शक्तिशाली स्फोट करू शकतो, आम्हीसुद्धा आण्विक अस्त्र तयार करू शकतो. आणि अशा पद्धतीनं भारताचं सगळ्या जगावरती हे विमान ज्याला आपण एनोला गे म्हणून त्याचं नाव होतं आणि त्यांनी तो लिटल बॉय म्हणून न्यूक्लिअर बॉम्ब हिरोशिमावरती टाकला. त्याच्या समांतर असणाऱ्या दुसऱ्या विमानातनं घेतलेलं छायाचित्रण आहे. अगदी थोड्या वेळापुरतं हे लिटल बॉय ऑगस्ट 6, 1945 8:15 AM ही घटना घडलेली आणि त्याच्यानंतर हे 2000 फुटावरून घेतलेलं छायाचित्र आहे. खाली जो प्रचंड उष्णतेचा कॉलम तयार झालेला आहे हा एवढा मोठा आणि एवढी प्रचंड उष्णता की आजूबाजूच्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या अस्तित्वाला काहीही सीमा राहिल्या नाही. इतकं भयानक संहार झाला. आपण जे पाहत आहोत ते BBCने तयार केलेलं हिरोशिमाच्या बॉम्बिंगचं ॲनिमेशन आहे. I saw an aircraft like a tiny silver drop entering the sky above Hiroshima. I instantly recognized it as an American plane, as no Japanese aircraft could fly at that altitude at the time. It was just one plane, so I assumed that it was passing by as usual. I was counted. Ichi-ni-san. I was wiping the desktop. That was when the bomb was dropped.
it took about 45 seconds from the time the bomb left the airplane until it exploded. And I think there wasn't a man in the airplane that wasn't either timing it with his watch or counting or doing something. I was sure the bomb was a dud. I was sure it wasn't going to work. After falling for 43 seconds, the time and barometric triggers started the firing mechanism. A uranium bullet fired down a barrel into a uranium target. Together, they started a nuclear chain reaction. Solid matter began to come apart, releasing untold quantities of energy. जागच्या जागी बसलेल्या माणसाची वाफ होती. एवढा प्रचंड संहार झालेला आहे.